सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक हे एका चांगल्या शहराचं लक्षण मानलं जातं। नाशिक जिल्ह्यामध्ये सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक राहावी यासाठी नाशिक वाहतूक पोलीस आणि अशोका मेडिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा सप्ताह राबवला जाणार आहे। नाशिककरांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची जनजागृती करणे तसेच सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। या सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे, अशोका मेडिकल हॉस्पिटलची टीम आदी उपस्थित होते। या प्रसंगी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे असं सांगितलं। अशोका मेडिकल तर्फे नाशिक जिल्ह्यामध्ये एक अपघाताची व्हेकल फिरवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये अपघात होऊ नये याकरिता जाणीव जागृती करण्यात येणार आहे। अतिशय चांगला उपक्रम आहे। आज आपण बघतो की अपघाताचं कारण जर बघितलं तर अतिशय धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे आणि चालकाच्या चुकीमुळे बरेचसे अपघात होतात। 80% वरती त्याचं प्रमाण आहे आणि म्हणून जो कोणी वाहक असेल याच्याकरिता किंवा त्याची जाणीव जागृती व्हावी म्हणून हा जो उपक्रम घेण्यात येत आहे, अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे। हा उपक्रम सर्व जिल्ह्यात घेण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी आमच्या पोलीस प्रशासनातर्फे सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य राहणार आहे। वेगवेगळ्या चौकांमध्ये वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन्स असतील, ST महामंडळ असतील, या सर्व ठिकाणी हा उपक्रम घेण्यात येणार आहे। या उपक्रमाबाबत अशोका मेडिकल हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख यांनी देखील हॉस्पिटलच्या भूमिकेवर प्रकाश टाकला। ॲक्सिडेंट झालेली गाडी आहे ही आपण शहरामध्ये वेगवेगळ्या चौकांमध्ये डिस्प्ले करून ॲक्सिडेंटबद्दल अवेअरनेस निर्माण करतो आहोत। मी एक न्यूरोसर्जन म्हणून एवढं सांगतो तुम्हाला, तर पण ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आम्ही ही अवेअरनेसची जी उपक्रम हाती घेतला आहे, यामध्ये आपण ओव्हर स्पीडिंग टाळायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे कार चालवत असाल तर सीट बेल्ट लावायला पाहिजे। सुरळीत वाहतूक आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा संदेश या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचं डॉक्टर सुशील पारख यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे, अशोका मेडिकल हॉस्पिटलचे डॉक्टर शेखर चिरमाडे, डॉक्टर चेतन बिजवाल, डॉक्टर अजय हिरक्कानीवर, केंद्र प्रमुख यांच्यासह डॉक्टर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके।